तर दोस्तांना उकळी आल्यावर कशी आली काळी खारकोटी मस्तपैकी. आणि इथं अजून ठेवली बघा उकड थोडी लेकरांकरता काढून एकदम मस्तपैकी छान भाजी झाली बरं का. कारण का नवीन मसाला टाकलाय, सुगंध एकदम मस्तपैकी आहे. आणि तुम्हाला हे बघा जवळ दाखवतो तरी कशी दिसते बघा. नाही वा कोण आले नाही 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 म्हणलं आणि शेवटी केलं का? नाही नाही म्हटलं. काय काय घेतलं अगोदर मसोबाला करायचंय काय निवद गोडवा ती शेंदूर नारळ अगरबत्ती तेवढी नाही हाय की मी सगळं खरं कोंबडा असं आहे काय? म्हणजे तुमच्या मनानं चालू आहे काय समज? आपल्या शेतातला मसोबा पहिल्यांदा ही करायचा असतो, बाकीचं परत बघा. बोर पाडताना आपण म्हणलो होतो नाही मसोबाला पहिल्यांदा निवद नारळ करू. अगोदर मसोबाला करायचं निवद नारळ, बाकीचं काय असेल ते नंतर बघायचं. कोंबडा मी घेऊन आली की काय? कोंबड्याला तुला राखण ठेवली ना मला काय मग दुसरं कोण आहे? मसुबाचं चांग भलं गपचूप मग गपचूप देव करायचं नसते तर काय तर बोलायचं असतंय. काय बोलायचं आता हे काय करायला लागलाय तुम्ही? शेंदूर लावायला लागलोय. कोण कोण तांबडा भोगलं पण असं म्हणते ती बरं का. ती आपल्याला एवढं येत नाही होय. जे माहिती आहे ते आपण बोलायचं, जे मी माहिती नाही ते बोलायचं नाही. असं म्हणजे जत्रा करायची असली की असं करावं लागतं है का नाही. पण ह्या देवाचं वैशिष्ट्य असं आहे बहिणीनं, गुराला शरडाला रानातल्याला म्हणजे आपल्या सगळीकडेच राखणदार होय. आपल्या घरापासूनची ती 50 फुटावर आहे, पण काय बी आपण देवाला बोलू द्या, हाकेला धावणारा देव आहे. हाकेला म्हणजे खरंच हाकेला धावणारा देव आहे. पहिल्यांदा पाण्याने धुतल्यामुळे जरा व्यवस्थित बसन आहे, बसतंय. काय नाही अडचण. वाळलं का नाही जरा बसतंय. हे आणलं नाही गुलाल आणलं नाही. आता शेंदूर लावलाय म्हणजे गुलालाची गरज आहे. अहो शेंदूर जरी लावला तरी गुलाल ही लावाच लागतो. मला लावते मला लावलं घेऊन ये जा मग. हे ह्याच्या मागे पळायचं रानुमाळ ती तिकडे देते ह्याकडे ह्याच्याकडे दे होय. हे उतर बाबा सोड नको बरं का. घेतला मी ह्यांना येस्तूर म्हणले काय करू नका, तरी पण काय करते ते कोणाष्ट ती लावलेलं आहे ती पुसून काढते ते काही ते निघत नसतं. आता साबणून धुतल्याशिवाय ठेवा अर्धी अर्धी काम करत जाऊ नका. व मान्य आहे देव सगळं तुमचं आहे तर, पण एवढं लक्षात ठेवा मला घेतल्याशिवाय तुमची कामं कुठली होत नाही. ती 5 टिपकं लावायचं असते. आता ती तर माहित आहे का नाही. पलीकडे सारखा जरा पलीकडे सारखा उजव्या हातानं लय काम येत नाही, काय करायचं है ना. स्वतःला पण लावा, सुखी समाधानात ठेवा आमची लेकरं बाळ. अजून नारळ पडायचा आणि निवड ठेवायचा आहे तर सगळंच बोलायचं. तर आता ही गोडवा निवड पुढं पुढं अजून पान सुपारी अंधारून माग महाग तर बायका जात नसते ते बरं का. मस्त कशी आहे का नाही. चांगले सुखी समाधानानं ठेवले बाड्या. उभा आहे काय नारळ पण उभा आहे. पाया पडा. तांबड आणि आपण घेतला होता काळा बांडा. चला जाळ लागला असला भाजा वाऱ्या कावदानाचं चिरू फिरून लवकर तुम्हाला देतो. शिजू पिजू घाला मस्त बघी. आज आपली पार्टी आहे, जंगी पार्टी आहे मित्रांसंग. फक्त खायला मला तेवढं काढून ठेवा, नाही खाचा पिचाल सगळं. पार्टी आहे आमची आज नुसती
त्याची हो हा दारूची? हा खाया प्यायची नाही आज पार्टी. हा, दारू. आता 15 दिवस आखाडा महिना आहे तोपर्यंत सगळी आहे आपली निसती. आता कसा बघ बर जाळ लागलाय. शाळा वाऱ्यानं घेतोय बघ कुठं मारतंय. तर आता मित्रांनो आपण घेऊया हे भाजून. कसा भाजायचा तेल सुटोच तर भाजायचं. भाजून स्वच्छ धुवून हळद लावून अजून एकदा धुवून मग त्याची पीस करायची. किस करायचा वय. पीस पीस हा हा मला ऐकू किस करायचं मग म्हणलं किस खायचं कोण आणि बारीक करू नको बरं का. पीस काय हा टिप्प्या टिप्प्या मोठं पाहिजे तर. तुम्ही तर आज नाही काय करायचं तुम्हाला का ग काय बरं? तिकडे तुला कापू दिलं नाही तर इथं कसं तर साजरा बेत केला की त्यात बी आज तुम्ही नाही म्हणजे एकलेलं सगळं पाडान पाहिजे काय. पोचू द्याचाल का मला एकटीला हा पोचू द्याचाल का नीट भाज खाली मान घालून ते. तर घेऊ द्या हिला भाजून. चिरताना तुम्हाला दाखवतो अजून हिनं आपलं कोंबडं किती वजनाचं होतं किती मटण पडतंय ते पण सगळं दाखवतो. का नाही जुळवावं लागतंय जुळतंय का नाही म्हणून चालतंय की. बाहेर कसलं चिरंगाट चालू आहे हळूहळू पाऊस यायला लागले. पाऊस पडलाय पावसाशिवाय काय आहे बघा हे पीस एवढं एवढं बारीक बघा अहो हे. एवढं पीस लय मोठं झालं जरा बारीक कर की. शिजाय पाहिजे देशी आहे म्हणल्यावर शिजत नाही लवकर माहित नाही का. होतंय बारीक चपल काय होतंय. आणि परातीत टाकी हा? परातीत टाकी तोडलेलं. टाकते की जरा थांबा की नुसतं मला सुधरू द्या तुम्ही काय सुधरून दिलाय मला पोकाळ पोकाळ मग काढून घेतलंय येऊ द्या की मला इकडं. मग काय आम्ही तुला नग फिग म्हणलंय का सुधरू द्या म्हणते. खाऊ मला चिरा येतं ग चिरायला. ओ काय मी काय आता काय आहे? कसलं असतं चिरायचं अजून असतं? पायाचं मटण आताशी तोडलं. ह्यांच्याकडनं घेते चिरून शिणार मग तुम्हाला दाखवते कसं चिरलंय ते. तर बाहेर चालू आहे आपला पाऊस मग काय तर नाही. आणि मटण कसं आहे बघा ह्यावर. किती किलो असेल का एक तर कोंबडा आहे एक कोंबड्याचं पण किती किलो पडलंय. की 2 किलो आहे की 2-2.5 किलो मग चिकार होतं हे मला एकल्याला. चौघाला चिकार होतं या. अगं मी एकल्याचं बोलतोय तू चौघाचं कसं बोलते. तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो बाहेर पाऊस कसं चालू आहे. त्यामुळे आज चुलीव काय बनवता येत नाही. मग तिला म्हणलं आपलं हे बघा कशी का असं ना सकाळपासून सुरुवात केली आहे आणि सगळं तिकडलाच पाऊस आहे त्यामुळे सगळं घरात येतंय. जरा जर आपण झूम करून बघितलं तर तेव्हा तिथलं पलीकडलं काही दिसत नाही. म्हणजे पाऊस जरा बऱ्यापैकी येणार आहे. होय ग बाय मा आखाडा महिन्यात नेमकी पावसाने सुरुवात केली की आज तो कोंबडा कापला की देवाला. देवाला मागितलं पाऊस पाणी बक्कळ होऊ दे शेतकऱ्याचं चांगलं भरभराटी उठू दे. शेतकरी हालाकी तर दिवस काढतो शेतकरी एक आहे तर एक नाही. चांगला पाऊस काळ बकळ झाला म्हणजे मग काय टेन्शन नसतंय शेतकऱ्याला. तर याला हळद मीठ लावून घेतली आणि घरचं असल्यावर घरच्या कोंबड्याचं कधी बारीक तुकडं करायचं नसते बरं का. नाही नाही कारण ह्यात मांस कमी हडकत जास्त असते ते त्यामुळे बारीक कधी हे करायचं नाही. बाय माझं चालू आहे इकडं गॅस पेटवून आता तेल वत्ती बघा. काय पळी नाही काय नाही डायरेक्टच चालू आहे. माझं पण पाय पोचवण्याचं आता मग किचन कटा बारीक करूया का जरा. करू घर पण बांधू किचन पण बांधू टायमिंग येऊ द्या जरा टायमिंग आहे त्याला. तर मित्रांनो झालं आता हे तेल कडलं की हे आता मटण शिजवून घेणार. 1-2 शिट्या झाल्या म्हणजे झालं. तर घेऊ द्यायला मी मटण शिजवून आपण भाजी करताना अजून बघू थोडंसं कशी बनवते कशी नाही. टाक 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 बघू कडलंय तेल वाचतंय वाचतंय. लाणीवर दाखवायचं आहे ना तर अगं बाया नुसतं उघडलंय त्यात बुडबुडे अजून वाफ चालतीये. बघितलं पण नाही त्याला हलवलं नाही उलटण घातलं नाही काय देखील नाही. बघतोय मिठाचा रसा कसा झालाय तो खाचल म्हणजे काय आम्हाला खायला भेटलं होतं का नव्हतं तुला काय म्हणायचं काय नेमकं. नाही नुसतं हळदी मिठात शिव घातले तसं पीस झाले ते गुवारीच्या. बघा ही नळी तरी एकदम एक नंबर बघा हे बघा मस्तपैकी शिजलंय. आता मस्तपैकी भाजी बनवायची आहे. बाय माझं काय चालू आहे तिकडे तोंड करून कोथिंबीर. तर आता फोडणी टाकायची तयारी आहे. त्यात काय लसूण आलं खोबरं आणि कोथिंबीर. लाईट नसल्यामुळं खरबूज फुटलंय त्यामुळे ते झालं नाही बारीक. असू दे त्याला काय असतं खलं होतं खलबत्यात कुठल्याला जरा मोठं राहतं पण भाजी झाली टेस्टी म्हणजे बासकी. आणि मित्रांनो आता आपण नवीन ज्येष्ठ मागल्या 2 दिवसांनी मसाला तयार केलेला आहे. तुम्हाला दिसतानाच कलर कसा आहे समजतंय ते. तर मसाला केलाय आपण कमीत कमी 40 ते 45 किलो.
त्यातनं आतापर्यंत गेलाय 15 किलो आणि अजून जाणार आहे 10 किलो. तर आता चालला बघा यात मसाला टाकायचा. आज नवीन मसाले असल्यामुळे घरातच आज सगळं चालू आहे. चुलीवरला बेत काय आज नाही. नवीन मसाले खारपुटी कशी येते आज बघू आपण. नवीन मसाले खारपुटी कशी येते आज बघू आपण. म्हणजे सगळं काळकाळ दिसतंय का नाही. आज टमाटो कांदा नाही बघा आपल्या भाजीत. फक्त 2-3च वस्तू आहेत तेवढ्याच. तर आपले हे झालंय मटेरियल भाजून तयार. आता ह्यात मटण टाक पळीनं काय जाईल ते. निवदाच ह्या इथं काढलंय. जरा जवळ घे भांड. कसं घेऊ सांगा तुम्ही. झेपण मला एका हाताला कुकर. शेगडी आपले गॅस चालू आहे का? हा बारीक केलंय. शंका आहे का काय? शंका शंका काय नाही. हं. त्याला बुडबुडे येईना ते दिसना काय म्हणून म्हणलं. एवढंच बस की. हो चालतंय. बस 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 त्यात बस. पाणी कशाला? पाणी ठेवायचं नाही काय त्यात. बस का भाजी बघा. भाजी कर घे अजून थोडी. कारण ते मटणच दिसतंय त्यात वर. तर मित्रांनो ही अशी आपली भाजी तयार केली. तुम्हाला आता उकळी आल्यावर दाखवतो. लेकरं देखील पावसात भिजून आले ते. होय बघा. तर दोस्तांना उकळी आल्यावर कशी आली काळी खारकोटी मस्त बाकी. आणि इथं अजून ठेवली बघा उकड थोडी लेकरांकरता काढून. एकदम मस्त बाकी छान भाजी झाली बरं का. कारण का नवीन मसाला टाकलाय. सुगंध एकदम मस्त बाकी आहे. आणि तुम्हाला हे बघा जवळ दाखवतो तरी कशी दिसते बघा. काळी दिसते का लाल दिसते. कशी दिसते? चांगली काळी बघार दिसते. अजून कसली कशी दिसायची? खारकुटे हा नाद कुळेच. तर मित्रांनो आपण केली म्हसोबाची जत्रा. तर आम्ही लागलोय जेवाय तुम्ही पण या. जेवा.